नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे धक्कादायक घटना घडली आहे। मिलतनगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी 4 ते 5 चिमुकल्यांवर हल्ला केला। या हल्ल्यात सर्व मुले जखमी झाली असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी येवला नगरपालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा हेच कुत्रे नगरपालिकेच्या आवारात सोडण्याचा इशारा दिला आहे। येवला शहरातील मिलतनगर परिसरात खेळत असलेल्या चिमुकल्यांवर अचानक भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला। या घटनेत 4 ते 5 मुले जखमी झाली। जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नसल्याचा आरोप करत नगरपालिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा आणि भटके कुत्रे नगरपालिकेच्या आवारात सोडण्याचा इशाराही नातेवाईकांनी दिला आहे। हो, मराठी बोल रहे हैं। भाई आज नेमकी काय घटना घडली येवल्यामध्ये? 5-6 लहान मुलांना कुत्र्याने चावलंय, नेमकी काय घटना? नेमका ते मुलं आहे ना, जे खेळत होता, खेळता खेळता आहे ना, कुत्रा आला डायरेक्ट ते ना तोंडवर हमला केलाय। तो गल्लीतले कमीत कमी 5-6 लोक लहान बाळांना चावलाय आणि माझ्या भाच्याला तर खूप जास्त चावलेले। तर नगरपालिकेने याच्या आहे ना जे काहीतरी कारवाई करायला पाहिजे, नाही तर उद्या आम्ही या सारा ग्रुप कडून जे मदत भेटेल आम्हाला त्याच्यातून आम्ही कुत्रे धरून डायरेक्ट नगरपालिकामध्ये सोडणार है। हुई पागल कुत्ते ने कितने आदमियों को काटा, कितने बच्चों को काटा, अभी क्या परिस्थिति है, किनको अपने नासिक में? देखिए, आज मिल्लत नगर में शाम में इस असर की मगरिब की नमाज के बाद 7 बजे मिल्लत नगर में कम से कम 5 से 6 बच्चों को कुत्ते ने पकड़े। तो हमारा ये बोलना है कि येवला नगर पालिका से कि कुत्तों का बंदोबस्त करो कुछ तो भी, नहीं तो सारा ग्रुप की तरफ से येवले में रास्ता आंदोलन करेंगे हम। और एक बच्चे को अभी यहाँ से हमने शाह हॉस्पिटल से नासिक को भेजे, एक बच्चे को मालेगांव भेजे, एक बच्चा येवला सिविल हॉस्पिटल में एडमिट है और एक बच्चा भी और आ रहा है यहाँ पे शाह हॉस्पिटल में, उसको भी नासिक भेजना है। तो इसका कुछ बंदोबस्त करते हैं नगर पालिका वाले कि नहीं?